नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक शिवशंकर पटवारी आज आपलं पुन्हा एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आपण रूरल ॲग्रिकल्चर जर्नलिझम या पेपरमधल्या या अभ्यासक्रमातल्या बायो ऑर्गॅनिक किंवा नॅचरल फार्मिंगच्या अनुषंगानं जो आपल्याला अभ्यासाला असलेला विषय आहे त्या अभ्यासाच्या विषयावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. वास्तविक भारतीयांच्या संदर्भामध्ये ऑर्गॅनिक बायो किंवा नॅचरल फार्मिंग ही फार प्राचीन वर्षापासून सुरू असलेली शेती परंपरा. तसं भारत नैसर्गिक साधन सामुग्रीच्या सानिध्यातच निसर्गाच्या सानिध्यातच शेती करत आलेला आहे. म्हणून भारतीय परंपरा या कृषी क्षेत्राशी निगडित आहेत. म्हणजेच भारतीय लोकांचं जीवन हे कृषी क्षेत्रातून येणाऱ्या उत्पन्नाच्या अनुषंगानं अर्थात निसर्गाच्या अनुषंगानं जोडलं गेलेलं आहे. आणि म्हणून मग बायो फार्मिंगचा किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगचा किंवा नॅचरल फार्मिंगचा विचार करताना आपल्याला भारत शेतीचा प्राधान्याने विचार करावा लागतो. विशेषत्वाने बायो फार्मिंग म्हणजे काय आपण ते पहिल्यांदा बघूया. बायो फार्मिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हजारो वर्षापासून भारतीय शेतकरी ज्या पद्धतीची शेती करत आलेले आहेत ती शेती म्हणजे बायो फार्मिंग असं आपण म्हणू शकतो. बायो फार्मिंग हे पारंपरिक किंवा नैसर्गिक शेतीला मिळालेलं एक आधुनिक नाव आहे. बायो फार्मिंग कन्सेप्ट इज अ व्हेरी ओल्ड. त्याच्यावरूनच आपण म्हणू शकतो हजारो वर्षापासून भारतीय शेतीमध्ये ज्या गोष्टी वापरत आल्या, शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल केलेला असेल, पारंपरिक पद्धतीमध्ये बैलांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या शेतीतून मिळणारं शेणखत असेल किंवा शेतीमध्ये पाला किंवा कंपोस्ट यांच्या माध्यमातून मिळणारं खत असेल किंवा शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीच्या द्वारे वापरण्यात येणाऱ्या खतांच्या माध्यमातून पसरणाऱ्या गांडुळांच्या माध्यमातून शेतीची सुपीकता वाढवण्याची पद्धती असेल, या सर्व गोष्टींचा बायो फार्मिंग मध्ये विचार केला जातो. म्हणजे भारतीय शेतकरी ज्या गोष्टीची जोपासना भारतामध्ये हरित क्रांतीच्या पूर्वी करत होता त्या सर्व गोष्टी बायो फार्मिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बायो फार्मिंगच्या कन्सेप्ट मध्ये बायो फार्मिंग मिनिमाइज द यूज ऑफ केमिकल्स, लीड्स बेटर क्वालिटी फूड प्रोडक्ट्स विथ हाय न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज विथ मेंटेन बेटर हेल्थ. मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणाऱ्या अशा नैसर्गिक घटकांचा म्हणजेच नैसर्गिकरित्या आपल्याला जे काही घटक आपल्याला शरीरासाठी उपयोग असतात, महत्वाचे असतात, त्या घटकांसाठी मिळणाऱ्या या गोष्टींचा आपण प्राधान्याने ज्या शेतीमध्ये वापर करतो आणि ज्या शेतीमध्ये विशेषत्वाने फर्टिलायझर्स म्हणजेच केमिकल्स, रासायनिक खतं, रासायनिक औषधं यांचा कमीत कमी वापर करतो त्या शेतीला बायो फार्मिंग शेती असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात ही कन्सेप्ट नैसर्गिक शेतीच्या कुठेतरी निगडीत आहे. द बायो फार्मिंग इफिशियंटली यूजिंग नॅचरल अँड easily available resources, the techniques like green manure, natural waste, crop reduces, crop rotation, biological pest control, compost and weed management. त्यामध्ये बघा काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या शेतकरी आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत करत आलेला आहे. युजिंग नॅचरल सोर्सेस म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्याला जे सोर्सेस किंवा जी साधनं उपलब्ध आहेत त्या साधनांचाच वापर करून शेती करणं हा सर्वाधिक महत्वाचा बेस आहे तो बायो फार्मिंगला. दुसरा महत्वाचा सोर्स आहे तो इझिली अवेलेबल रिसोर्सेस अँड टेक्निक्स, जे सामान्यपणे सर्वत्र उपलब्ध होतात, सहजतेने उपलब्ध होतात आणि कमीत कमी श्रमामध्ये त्यांचा आपल्याला शेतीमध्ये वापर करता येऊ शकतो. म्हणूनच बायो फार्मिंग मध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा अधिक सहजतेने आणि सुलभतेने अधिकाधिक वापर केला जातो. शिवाय क्रॉप रोटेशन पद्धत, आमचा शेतकरी ही पद्धत हजारो वर्षापासून अंमलात आणतोय. एक पीक घेतल्यानंतर दुसरं कोणतं पीक घ्यावं त्याच्या संदर्भातलं नॉलेज भारतीय शेतकऱ्यांकडे चांगल्या पद्धतीने आहे. म्हणजे खरीपात कोणती पिकं घेतली आणि रब्बीमध्ये कोणती पिके घेतली तर पुन्हा येणाऱ्या खरीप हंगामामध्ये कोणती पिकं चांगल्या पद्धतीने येऊ शकतात अशा पद्धतीचं रोटेशन पद्धत
आमच्या शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे. शिवाय बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल म्हणजे शेतीमध्ये जी रासायनिक औषधं आपण फवारतो त्या रासायनिक औषधांच्या ऐवजी शेतीपासूनच किंवा शेतीच्या माध्यमातून उत्पन्न होणाऱ्या नैसर्गिकरित्या साधन संपत्ती, ज्याच्यामध्ये कडुनिंबाचा पाला असेल, गाईचं शेण असेल, मूत्र असेल किंवा इतर काही शेतीच्या घटकांचा वापर करून तयार केलेलं पेस्ट कंट्रोल म्हणजेच रासायनिक औषधांच्या ऐवजी नैसर्गिक औषधं वापरून आणि कंपोस्ट अँड वेल्ड मॅनेजमेंट म्हणजे शेतीमध्ये वापरावयाची जी रासायनिक खतं आहेत त्याच्याऐवजी आपल्याला वर्म कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खत, हिरव्या पाल्यापासून तयार होणारं खत किंवा शेतीमध्ये काही वेळेला शेतकरी एका पिकाची लागवड करायची असेल तर त्या ठिकाणी शेतीमध्ये हिरवं पीक जमिनीमध्ये गाडून त्यापासून त्यांना जे खत मिळतं अशा प्रकारचं खत सुद्धा तयार करण्याची एक पद्धत आपल्या भारतामध्ये आजपर्यंत अस्तित्वात होती आणि आताही काही भागामध्ये या प्रकारची शेती केली जाते. बायोफार्मिंग इज अ टोटली पोल्युशन फ्री म्हणजेच कुठल्याही प्रकारचं प्रदूषण बायोफार्मिंग मध्ये पसरत नाही. शिवाय फ्री फ्रॉम केमिकल पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स कुठल्याही प्रकारचे केमिकल पेस्टिसाइड म्हणजे रासायनिक फवारणीसाठीची औषधं आणि रासायनिक खतं वापरली जात नाहीत. बायोफार्मिंग इज अ मॉडर्न फॉर्म ऑफ ऍग्रीकल्चर अँड कॉम्बिनेशन ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड नेचर. या ठिकाणी आता मुळात जो फरक केलेला आहे तो शेतीच्या तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या गोष्टींमध्ये जी आधुनिकता आली, जे सायन्स आलं, जे विज्ञान आलं, त्या विज्ञानाच्या वापरातून आपल्याला नैसर्गिक शेतीला बायोफार्मिंग अशी कन्सेप्ट वापरता येऊ शकते. म्हणजे आपण नैसर्गिक शेती म्हटलं तरी चालू शकतं, बायोफार्मिंग म्हटलं तरी चालू शकतं किंवा कंपोस्ट फार्मिंग म्हटलं तरी चालू शकतं किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग म्हटलं तरी चालू शकतं. मित्रांनो, ऑर्गॅनिक फार्मिंग मधून मिळणारे फूड्स हे अतिशय हेल्दी असल्यामुळं, पेस्टिसाइड्स फ्री असल्यामुळं त्यांची बाजारातच प्रचंड प्रमाणामध्ये मागणी वाढलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तर युरोपियन राष्ट्रात तर बायोफार्मिंग द्वारे उत्पादित केल्या जाणाऱ्या फळांना आणि फुलांना प्रचंड प्रमाणामध्ये मागणी आहे. प्रचंड किमतीमध्ये सुद्धा त्या वस्तू विकत घेतल्या जातात. म्हणून येणारा भविष्यकाळ हा कदाचित नैसर्गिक शेतीतून, ऑर्गॅनिक शेतीतून किंवा बायोफार्मिंग मधून उत्पादित वस्तूंच्या, अन्नधान्यांच्या मागणीची बाजारपेठ मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होईल. हे काही आता भविष्यवेत्ता, त्याच्यासाठी भविष्यवेत्ता आवश्यक ठरणार नाही. बायोफार्मिंग मध्ये, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये सॉइल मॅनेजमेंट म्हणजे जमिनीची होणारी धूप थांबवली जाते, कारण जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचा अधिक ताण न येऊ देता कृषी किंवा पिकं किंवा लागवडीच्या पद्धती विकसित केल्यामुळं भूमीवरती, जमिनीमध्ये कुठल्याच प्रकारची धूप न होता जमीन सुपीक राखून आपल्याला येणं शक्य होणार आहे. आता बायोफार्मिंग मध्ये सगळ्याधिक महत्वाचे फायदे काय आहेत आपण बघूयात. द बेनिफिट्स ऑफ बायोफार्मिंग म्हणजे नैसर्गिक शेतीचे आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे होतात ते आपण बघूया. बायोफार्मिंग इज अ इको फ्रेंडली. बघा, कुठल्याही प्रकारच्या वातावरणाला नुकसान न पोहोचवता आपल्याला अशा प्रकारची शेती करता येणार आहे. म्हणजे रासायनिक खतं आणि रासायनिक औषधापासून हे शेती पूर्णपणे मुक्त असल्यामुळं आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करता येणार आहे. दुसरं आहे कन्झर्विंग नॅचरल सोर्सेस. बघा, बायोफार्मिंग मध्ये, नॅचरल फार्मिंग मध्ये किंवा आधुनिक प्रकारच्या रासायनिक मुक्त शेतीमध्ये जास्तीत जास्त निसर्गामध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचाच वापर केल्यामुळं निसर्गाची कोणत्याही प्रकारची हानी होण्याची शक्यता जवळजवळ नसते. म्हणून बायोफार्मिंग मध्ये कुठल्याच प्रकारच्या नैसर्गिक रिसोर्सेसला आपण हार्मफुल करत नाही. तिसरा याचा फायदा होतो गुड क्वालिटी प्रोडक्ट. बघा, रासायनिक खतांच्या वापरातून, रासायनिक औषधांच्या वापरातून रासायनिक खतांचे आणि औषधींचे गुण शेतीतील उत्पादित घटकांमध्ये उतरत असल्याचा परिणाम
मानवाला वेगवेगळे आजार होत असल्याचे निष्कर्ष आता संशोधनातून पुढे येत आहेत. म्हणून आपण जे फूड खाणार आहोत, आपण जे अन्नधान्य खाणार आहोत, ते अन्नधान्य पोल्युशन फ्री असलं पाहिजे, त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे. म्हणून क्वालिटी फूड मिळवण्यासाठी बायो फार्मिंग, नॅचरल फार्मिंग ही अत्यंत महत्वाची पद्धत मानली जाते. रिड्यूस द वॉटर कन्झम्पशन. बघा, आधुनिक शेतीमध्ये सर्वाधिक जर शोषण कशाचं होत असेल तर ते पाण्याच्या स्त्रोतांचं. कारण शेतीमध्ये भरमसाठ प्रमाणामध्ये पाणी वापरलं जात आहे आणि नैसर्गिकरित्या केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये पाण्याची बचत करून कमीत कमी पाण्याच्या वापरातून अधिकाधिक उत्पन्न घेण्याचं तंत्र विकसित केलं असल्यामुळं हायर क्वालिटी ऑफ सॉइल म्हणजे जमिनीची धूप न होऊ देता जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर हे शास्त्र आहे, हे तंत्र आहे. आणि म्हणून मग कमीत कमी पाण्याच्या वापरातून अधिकाधिक उत्पादन कसं घेता येईल यासाठी प्रयत्न या पद्धतीच्या शेतीमध्ये केले जात असल्यामुळं पाण्याचा आपोआप वापर कमी झाल्याचा परिणाम पाण्याची बचत होणार आहे आणि मग पडणाऱ्या दुष्काळातून आपल्याला मुक्ती सुद्धा मिळू शकणार आहे. रिड्यूस रिस्क ऑफ क्रॉप फेलियर. अलीकडे शेतीतून उत्पन्न निघत नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकरी करतात. त्याचं कारण आहे शेतकरी त्याच पद्धतीच्या पीक लागवडीच्या माध्यमातून उत्पादन वाढीचे प्रयत्न करतात, पण हे बऱ्याच वेळेला शक्य होत नाही. कारण अनेक वेळेला नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून तेच पीक घेतल्यामुळं पिकांवरती अनावश्यक अशा प्रकारच्या कीड, अनावश्यक अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव येऊ शकतो आणि मग येणाऱ्या उत्पादनामध्ये तूट किंवा घट होण्याचा धोका, संभावना मोठ्या प्रमाणात असते. म्हणून शेतीच्या जमिनीच्या धूप आणि जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे काही प्रयत्न करणं गरजेचं होतं ते प्रयत्न बायो फार्मिंग मध्ये, नॅचरल फार्मिंग मध्ये होत असल्याचा परिणाम म्हणून आपल्याला या ठिकाणी त्या गोष्टींचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं. म्हणून मित्रांनो, बायो फार्मिंगचे बेनिफिट्स हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आणि म्हणून आपण बायो फार्मिंग कडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत असल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, द प्रॉडक्ट्स म्हणजे बायो फार्मिंग मध्ये आपल्याला कोणती कोणती प्रोडक्ट्स घेता येतात आणि त्याच्याबद्दल काय काय आपल्याला माहिती मिळू शकते. बघा, लुक्स ॲट द होल ऑर्गॅनिक एन्व्हायरमेंटल पिक्चर इन द रिलेशन टू बॅलन्स अँड प्रॉफिटेबिलिटी. लक्षात घ्या, एकीकडे आपल्याला बॅलन्स साधता येतो, दुसरीकडे वातावरण, एन्व्हायरमेंट, पर्यावरण सुरक्षित करता येतं, तिसरीकडे संपूर्ण उत्पादनं ही ऑर्गॅनिक असल्यामुळं ऑर्गॅनिक उत्पादनामध्ये आपल्याला कमीत कमी विषारी अन्नद्रव्य सापडतात आणि त्याचा परिणाम आपल्याला सर्वच गोष्टींमध्ये त्याचा फायदा होताना दिसून येतो. दुसरा महत्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला रिटर्न्स द सॉइल टू बॅलन्स्ड लिव्हिंग सिस्टीम, इम्प्रूव्हिंग सॉइल स्ट्रक्चर अँड फर्टिलिटी इन द लेटेस्ट टॉक्सिक मॅनर. म्हणजे टॉक्सिक म्हणजे टाकाऊ घटक शेतीतून निर्माण होणार नाहीत किंवा शेतीमध्ये ज्या काही लिव्हिंग सिस्टीम असतात, एक चक्र असतं, शेतीचं पण एक चक्र असतं. जमिनीमध्ये काही कीटक असतात, जमिनीमध्ये काही परजीवी कीटक असतात जे जमिनीमधल्या वरच्या थरामध्ये कायम वास्तव्य करून असतात. त्या कीटकांचा नाश अलीकडं जमिनीमध्ये वापरत असलेल्या पेस्टिसाइड्स अर्थात रासायनिक औषधं आणि रासायनिक खतांच्या वापरामुळं त्या कीटकांचं प्रमाण कमी होत आहे आणि म्हणून नैसर्गिकरित्या जी जमिनीची गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त ठरणारे जे कीटक होते, ज्याच्यामध्ये गांडूळ आपल्याकडे अत्यंत महत्वाचा घटक होता, तो घटक आता शेत जमिनीतून नाहीसा होतोय. कारण जमिनीमध्ये रासायनिक द्रव्य घटकाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. फार्म्स बिकम अ मोर सस्टेनेबल, सेफर वर्कप्लेस फॉर एम्प्लॉईज विथ रिड्यूस यूज ऑफ केमिकल्स.
रासायनिक अन्नद्रव्य घटकांच्या कमीत कमी वापरामुळं रासायनिक अन्नद्रव्याच्या घटकांच्या कमीत कमी वापरामुळं आपल्याला शेतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कमीत कमी हानी पोहोचवता येऊ शकते. म्हणून आपण त्या दृष्टीनं सुद्धा इथं प्रयत्न करणं अनिवार्य आहे. कारण शेवटी शेतीमध्ये जे काम करतात आणि शेतकरी या दोघांच्याही जीवनावरती जे घटक अत्यंत प्रभावी ठरतात, अशा प्रभावी ठरणाऱ्या घटकांचं प्रमाण कमी केल्यामुळं शेतकरी आणि शेतीमध्ये काम करणारे शेतमजूर यांच्याही जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या घटकांचा प्रभाव आपल्याला कमी करता येऊ शकतो. रिस्टोर द मिनरल अँड मायक्रोबायल बॅलन्स इन द सॉइल अँड इन्क्रीज सॉइल कार्बन लेवल्स. बघा, जमिनीची धूप थांबवून जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी ज्या गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण ठरतात त्या गोष्टी नॅचरल फार्मिंग मध्ये, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये, बायो फार्मिंग मध्ये पूर्ण केल्या जात असल्याचा परिणाम म्हणून जमिनीची सुपीकता वाढू शकते, म्हणजे जमिनीमधली उत्पादकता वाढू शकते. इन्क्रीजिंग वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते. मित्रांनो, हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. खडकाळ जमिनी जास्त वेळ पाणी धरून ठेवू शकत नाहीत, तर ज्या जमिनीमध्ये सुपीकता अत्याधिक असते अशा जमिनी जास्त वेळ पाणी टिकून धरून ठेवू शकतात. म्हणजे पाऊस जर जास्त कालावधीनंतर पडला तरी अशा जमिनीतल्या पिकांच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये फारशी घट येऊ शकत नाही. म्हणजे ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते त्या जमिनी बऱ्या अंशी शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये घट घडवून आणत नाहीत. रिड्यूस द लॅचिंग ऑफ नायट्रोजन अँड फॉस्फरस इनटू आवर वॉटरवेज. आपल्या अति पाण्याच्या वापरातून नायट्रोजन आणि फॉस्फरसचं जे कमी प्रमाण होतं जमिनीतलं, जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण जर चांगलं नसेल तर आपल्याला नत्र म्हणजे युरिया सारख्या खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागतो. पण मित्रांनो, काही पिकं अशी आहेत की जमिनीच्या अंतर्गत असणाऱ्या मुळांच्या माध्यमातून जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण वाढवतात आणि म्हणून बायो फार्मिंग मध्ये पीक पालट पद्धतीनं पीक घेतल्यामुळं जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण संतुलितपणे आपल्याला राखता येऊ शकतं. शिवाय नत्राचा कमीत कमी वापर करून अधिकाधिक उत्पादन सुद्धा घेता येऊ शकतं. म्हणून मित्रांनो, नायट्रोजन हा शेती उत्पादनावरती अत्यंत परिणाम करणारा घटक आपल्याला बायो फार्मिंगच्या माध्यमातून आपोआप आणि सहजतेने प्राप्त होऊ शकतो. म्हणून बायो फार्मिंग आपल्याला किती फायद्याची आहे या विवेचनावरनं लक्षात येतं. एड्स इन द प्रोडक्शन ऑफ न्यूट्रिएंट डेन्स फूड फॉर एनिमल्स अँड ह्युमन्स. बायो फार्मिंग, नॅचरल फार्मिंग किंवा नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपल्याला आणि प्राण्यांसाठी उत्पादित होणारे अन्नद्रव्य, अन्न घटक हे प्रदूषण मुक्त, रासायनिक द्रव्य मुक्त असल्यामुळं त्यांचा उपयोग आपल्या जीवनामध्ये अनन्य पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो. आता मित्रांनो, बायो फर्टिलायझर्स म्हणजे काय किंवा नैसर्गिक पद्धतीनं शेती करायची म्हणजे नेमकं काय करायचं. बायो फर्टिलायझर्स आर सबस्टन्स दॅट कंटेन microorganisms which when added to the soil increase its fertility and promotes plants growth. Biofertilizers such as rhizobium, azotobacter, azosporium and blue green algae म्हणजेच शेवाळ या सर्वांचा वापर बायो फर्टिलायझर मध्ये मायक्रो पद्धतीनं आपल्याला उत्पादन वाढीसाठी थेट पद्धतीनं करता येऊ शकतो. रायझोबियमचा काय उपयोग होतो ते आपण बघूया. रायझोबियम स्पेसियस फॉर्म अँड एंडोसिम्बॉलिक नायट्रोजन फिक्सिंग असोसिएशन विथ रूट्स.
जमिनीमध्ये नायट्रोजनचं संतुलन राखण्यासाठी जमिनीतल्या नायट्रोजनचा पुरवठा मुळांच्या द्वारे पिकांना योग्य पद्धतीने होण्यासाठी जमिनीमध्ये पेरल्या जाणाऱ्या प्रत्येक बियाण्याला रायझोबियमची जर प्रक्रिया करून आपण जर शेतीमध्ये बियाणं पेरलं तर आपल्याला नत्राचा पुरवठा, नायट्रोजनचा पुरवठा आपल्याला पिकाला व्यवस्थित करून आपल्या पिकाच्या उत्पन्नामध्ये 20% वाढ करता येऊ शकते असं संशोधन सांगतं. ॲझोटोबॅक्टर मध्ये दे आर एरोबिक free living soil microbes that play an important role in the nitrogen cycle in nature. नायट्रोजन सायकल, जमिनीतली नायट्रोजन सायकल निसर्गातली नैसर्गिकरित्या ती कायम राखण्याचं काम ॲझोटोबॅक्टरच्या माध्यमातून होऊ शकतं. त्याच पद्धतीनं अझोस्परिलियम या माध्यमातून सुद्धा आपल्याला बॅक्टेरियांच्या अनुषंगानं शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये ते प्रयोग करून आपल्याला नवीन पद्धतीची वाण विकसित करता येतात. आणि अलगी शेवाळाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मायक्रोऑर्गॅनिझम पद्धतीनं आपल्याला शेतीची उत्पादकता सहजतेने वाढवता येऊ शकते. म्हणून मित्रांनो, आपल्याला बायो फर्टिलायझर मध्ये या सर्व गोष्टी उपयोगात येत असल्याचं दिसून येतं. म्हणजे नैसर्गिक शेतीमध्ये या गोष्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीने पूर्वी वापरत होतो, आता ते बायो फार्मिंग मध्ये वेगळ्या पद्धतीने आपल्याला वापरण्याचा सल्ला दिला जातो. वापरण्याचं नवीन शास्त्र विकसित झालेलं आहे. मित्रांनो, आता 3 चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. 3 व्यक्ती या ठिकाणी आहेत. या 3 व्यक्ती बायो फार्मिंग मध्ये, नैसर्गिक शेतीमध्ये ज्यांनी आपलं अमूल्य असं योगदान, अमूल्य असे विचार आपले प्रस्तुत केले आणि बायो फार्मिंगचं, नॅचरल फार्मिंगचं, ऑर्गॅनिक फार्मिंगचं महत्त्व पटवून दिलं. आणि त्यांच्या विचाराच्या अनुषंगाने आज जगभर नॅचरल फार्मिंग, बायो फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगची क्रांती सुरू झालेली आहे. त्यात पहिली व्यक्ती आहे सर अल्बर्ट हॉवर्ड. या व्यक्तीने भारतातल्या हजारो वर्षापासूनच्या पारंपरिक शेतीचा, त्याला आपण वैदिक ऍग्रिकल्चर आपण म्हणतो, वैदिक शेती म्हणतो, वैदिक शेती आपण म्हणतो, त्या वैदिक शेतीच्या तंत्रज्ञानाचा त्या माणसाने अभ्यास केला आणि वैदिक तंत्रज्ञानातून ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच नैसर्गिक शेती कशा पद्धतीने केली जाते आणि नैसर्गिक पद्धतीतून केली जाणाऱ्या शेतीमध्ये नैसर्गिक घटकांचं रक्षण कसं केलं जातं आणि त्यातून हेल्दी फूड्स कशा पद्धतीचे प्रोव्हाइड केले जातात आणि असे हेल्दी फूड्स मानवी नाही तर प्राण्यांना सुद्धा किती उपयुक्त ठरतात, त्याचा अभ्यास करून सर अल्बर्ट हॉवर्ड यांनी भारतीय वैदिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली आणि मग त्यातून नवीन शेती विकसित होत गेली आणि त्या शेतीला आपण बायो फार्मिंग सुद्धा म्हणू शकतो. लक्षात घ्या. दुसरी व्यक्ती आहे सुभाषजी पाळेकर. ही भारतीय व्यक्ती आहे. सुभाषजी पाळेकर यांनी नैसर्गिक शेती अर्थात पूर्णपणे झिरो बजेट शेतीची कन्सेप्ट भारतामध्ये मांडली आणि जवळपास भारतातल्या 12 ते 15 राज्यांमध्ये आता झिरो बजेट शेती प्रचंड प्रमाणामध्ये केली जाऊ लागली आहे. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की शेती आता भांडवलाशिवाय करणं शक्य राहिलेलं नाही, तर दुसरीकडे पाळेकर सारखी अभ्यासक माणसं असं म्हणतात आपल्याला शेती झिरो बजेट मध्ये करता येऊ शकते. म्हणजे मित्रांनो, झिरो बजेट शेतीमध्ये पूर्णपणे नैसर्गिक फार्मिंगचा फॉर्म्युला आपल्याला सुभाष पालेकर यांनी सांगितलेला आहे. एक्सपेन्स फ्री ऍग्री म्हणजे कुठल्याही खर्चाशिवाय शेती करायची. नथिंग हॅज बीन परचेस्ड फ्रॉम आउटसाइड. तुम्हाला शेती करण्यासाठी सिंगल वस्तू कुठूनही बाजारातून विकत घ्यावी लागत नाही. अशा प्रकारची थीम आहे सुभाष पालेकर यांची. त्यांचं असं म्हणणं आहे पॉइझन आणि केमिकल फ्री फूड जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही झिरो बजेट शेतीकडे वळलं पाहिजे.
नो टॉक्सिक प्रोडक्शन, नो यूज ऑफ केमिकल्स अँड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ झिरो. याचा अर्थ आपल्याला बाजारातून कुठल्याही प्रकारची रासायनिक औषधं, रासायनिक खत, संकरित बी बियाणं, कुठल्याही प्रकारचं बाहेरचं तंत्रज्ञान न वापरता भारतात प्रचलित असलेल्या पारंपरिक शेती पद्धतीच्या माध्यमातूनच आपल्याला स्वतःचं बियाणं तयार करता येऊ शकतं, स्वतःच्या शेतीमध्ये ते वापरता येऊ शकतं आणि कुठल्याच प्रकारच्या भांडवलाला बळी न पडता भांडवल फ्री झिरो बजेट फार्मिंग आपल्याला करता येऊ शकतं. आणि अशा प्रकारच्या फार्मिंगचा उपयोग भारतातले जवळपास लाखो शेतकरी अवलंब करून शेती करतात. आणि दुसरीकडे ही शेती काही ठिकाणी फायद्याची झालेली सुद्धा लक्षात येत आहे. आणि म्हणून मग असा एक विचार पुढे येतोय की झिरो बजेट शेतीचा जर आपण विचार केला तर कदाचित भारतीय शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आपल्याला थांबवता येऊ शकतील काय. म्हणून त्या दृष्टिकोनातून या गोष्टी इथं महत्वाच्या ठरतात. दुसरे आहे फुकुओका, हे जपानी व्यक्तिमत्व. या जपानी व्यक्तिमत्वाने शेती करता करता शेतीच्या संदर्भातले काही तत्वज्ञान, काही प्रिन्सिपल्स, काही तत्व त्या माणसाने मांडली आणि 1975 साली त्याने शेतीच्या संदर्भामध्ये क्रांतिकारी ठरेल अशा प्रकारचे काही 1-2 पुस्तकं लिहिले. आणि त्या पुस्तकामध्ये त्याने द फुकुओका मेथड नावाची एक कृषी करण्याची पद्धत त्यांनी सांगितली. आणि त्या पद्धतीमध्ये त्यांनी या शेती पद्धतीचा डू नथिंग फार्मिंग, तुम्हाला दुसरं तिसरं काही न करता फक्त शेती करायची आहे, हा त्यांचा मंत्र आहे. डू नथिंग फार्मिंग, शेतीशिवाय काही करायचं नाही, हा त्यांचा मंत्र त्याने त्यांच्या फार्मिंगच्या या तंत्रामध्ये, फार्मिंगच्या या मेथडॉलॉजीमध्ये त्यांनी अत्यधिक चांगल्या पद्धतीने त्यांनी बसून दाखवला. म्हणून त्यांना मॉडर्न फादर ऑफ नॅचरल फार्मिंग असं म्हटलं जातं. फादर ऑफ मॉडर्न डे किंवा आधुनिक शतकातील नैसर्गिक शेतीचे जनक असं त्यांना म्हटलं जातं. आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये नो फर्टिलायझर्स, नो पेस्टिसाइड्स, नो पर्निंग, नो विडिंग अशा मूलभूत तत्वांचा वापर करून जर आपण शेती केली तर शेतीच्या उत्पादकतेबरोबरच शेतीतली गुणात्मकता, अर्थात शेतीच्या जमिनीतली गुणात्मकता आपण सहजतेने वाढवू शकतो असं फुकुओका यांनी म्हटलेलं आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये वेस्टर्न ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर मुवमेंट चालवली जाते. त्यामध्ये विंडले बेरी हे जमिनीला आपल्याला गिफ्ट मानतात, गॉड गिफ्ट असं म्हणतात. त्यांनी जमिनीला आपल्याला देवाकडनं मिळालेली सर्वाधिक महत्वाची भेट असल्याचं ते म्हणतात. आणि बाजूच्या नकाशामध्ये त्यांनी मांडलेलं जे फॉर्म्युला आहे, त्यांनी मांडलेलं जे ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी कशा कशा पद्धतीने आपण केल्या पाहिजेत त्या सर्व गोष्टींच्या नकाशाच्या द्वारे या ठिकाणी मांडणी केलेली आहे. हे मॉडेल सुद्धा त्यांनीच विकसित केलेलं आहे. आणि म्हणून बायो फार्मिंगचा ग्रोथ 1972 नंतरच्या कालखंडामध्ये जागतिक पातळीवर सुद्धा वाढू लागल्याचा परिणाम म्हणून दरवर्षी बायो फार्मिंग 8.9% दरवर्षी जागतिक पातळीवर वाढत असल्याचं दिसतंय. म्हणजे जमिनीच्या लागवडीखालील असलेल्या क्षेत्रांपैकी दरवर्षी जवळपास 10% क्षेत्र हे बायो फार्मिंग पद्धतीनं लागवडीखाली येत आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये बायो फार्मिंगचं महत्व, बायो फूडचं महत्व, नॅचरल शेतीचं महत्व किती वाढणार आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि म्हणून बायो फार्मिंगचं महत्व लक्षात घेऊन पत्रकारांनी बायो फार्मिंग मध्ये आलेलं नवीन तंत्र, बायो फार्मिंग मध्ये आलेलं नवीन शास्त्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून
पारंपरिक शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने मात्र जमिनीच्या कुठल्याही प्रकारच्या हानीला कारणीभूत न ठरणारे घटक शेतीमध्ये वापरून उन्नत प्रकारची शेती आपल्याला कशा पद्धतीने करता येऊ शकते याचा विचार प्रसारित करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचं नैसर्गिकरित्या केल्या जाणाऱ्या आणि नैसर्गिकरित्या वाढ होत चाललेल्या शेती उत्पादनाशी संबंधित आंतरराष्ट्रीय पातळीवर एक फेडरेशन तयार करण्यात आलेलं आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर मुवमेंट नावाची एक संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते आहे. ते 1972 पासून अस्तित्वात आलेली आहे आणि जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांमधल्या ऑर्गॅनिक फार्मिंगच्या वाढीबद्दल प्रयत्न करत असते. मित्रांनो, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, नैसर्गिक फार्मिंग असेल किंवा बायो फार्मिंग असेल, हा तिन्ही पद्धतीच्या विचारामध्ये सर्वाधिक महत्वाचा बेस आहे तो पोल्युशन फ्री, पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवणाऱ्या अन्नद्रव्य घटकांच्या अनुषंगाने रासायनिक फ्री अन्नद्रव्य घटक मिळवण्याच्या प्रयत्नातून आम्ही ज्या शेती तंत्राकडे वळत आहोत ते तंत्रज्ञान पुन्हा आम्हाला पारंपरिक शेतीकडे आम्हाला वळण्यासाठी भाग पाडताय. आणि म्हणून मग पारंपरिक ज्ञानावर आधारित असणारी भारतीय शेती ही खऱ्या अर्थानं नैसर्गिक शेती होते. पण भारतीय नैसर्गिक शेतीची उत्पादकता कमी आहे. म्हणून भारतीय शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक पद्धतीने मांडण्यात आलेलं बायो तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी कसं उपयुक्त ठरू शकेल, भारतातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची शेतीची उत्पादकता कशी वाढवेल यासाठी प्रयोगशाळेत सुरू असलेले प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. म्हणून पत्रकार मित्रांनो, पत्रकारितेमध्ये तुम्ही आता ऍग्रिकल्चरचा अभ्यास करत आहात. भविष्यामध्ये तुम्हाला याच विषयाच्या अनुषंगाने पत्रकारिता करायची आहे आणि म्हणून बायो फार्मिंगच्या ज्ञानातून, बायो फार्मिंगच्या माध्यमातून जे सायन्स, जे विज्ञान विकसित होत आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून अधिकाधिक उत्पादन वाढीमध्ये त्याचा आणि तुमचाही मोलाचा वाटा उचला अशी मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नेहमीप्रमाणे जर आपल्या काही सूचना असतील, आपल्याकडनं काही प्रश्न असतील तर चॅटबॉक्स मध्ये किंवा मेल आयडी वरती किंवा फोन वरती आपल्या प्रश्नांचं स्वागतच केलं जाईल. धन्यवाद.